बोलिए शिव महापुराण की जय। व्यासदेव भगवान की जय। सुतदेव महाराज की जय। शौनक जी महाराज की जय। नंदिकेश्वर भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। परम मंगलमय पातपर अखिलेश्वर अकारण कारण करुणावरण आले अखिलकोट ब्रह्मांड नायक जो सदचिद आनंद स्वरूपाने नटलेला आहे, जो ओमकार रूपाने नटलेला आहे, असा असणारा परमात्मा तो म्हणजे शिव। आणि त्या काशी विश्वेश्वर साक्षात असणाऱ्या भगवान परमात्मा ते शिव तत्व ग्रंथाच्या रूपाने आपण श्रवण करत आहोत। तिसऱ्या दिवशीचं असणारं दुसरं सत्र, या दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करत आहोत। आतापर्यंत आपण ज्या कथा आपण पाहिल्या ती कथा होती भगवान शंकराच्या असणाऱ्या आल्हादिनी शक्ती ज्या सती रूपानं प्रगट झाल्या दक्षाच्या घरी। दक्षाच्या घरी ज्यावेळेला प्रगट झाल्या अगोदर ब्रह्मदेवानं स्वयं असणारे त्यांचे पुत्र, ब्रह्मदेवाने स्वयं असणारे त्यांचे पुत्र दक्ष प्रजापती, या प्रजापतीला सांगितलं होतं दक्षा तुझ्या पोटी असणारी सामान्य असणारी शक्ती नाही तर त्या शिव परमात्म्याची, त्या रुद्र भगवंताची असणारी आल्हादिनी शक्ती। दोन चार काय कलवऱ्या जायच्यात आत्ताच निघून जा। परत परत तेच तेच, मगाशी धावपळ आता धावपळ, आता 2 का वाजनात रात्रीची। लग्न लावल्याशिवाय काय मी उतरणार? विनोदाचा भाग सोडून द्या, आता गडबड करायचं काम नाहीये। सगळ्यांचा पोटोबा झालेला आहे आणि विठोबाकडे मन लावायचंय आता। त्या ठिकाणी आतापर्यंत आपण श्रवण केलं स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रजापती पद नव्हतं दक्षाला, त्यावेळेला सांगितलं होतं येऊन त्या असणाऱ्या जगत जननी भवानी च तू असणार नमन कर, तुझ्या पोटी ती जन्माला येणार आहे। आणि त्यावेळेला दक्ष महाराजांनी त्या भवानीचं स्मरण, तिचं असणार अनुष्ठान करायला सुरुवात केली, तिला आळवायला लागले। आणि त्या जगत जननी भवानी जगदंबा राजराजेश्वरी भगवती त्या मातेला त्या ठिकाणी आळवतात। काय म्हणतात? ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते। भगवती हे सिद्धि कंठ कुटुंबिनी भोरी कुटुंबिनी भोरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते। जगदंब मदंब कदंब वना प्रिय वासिनी हासरते शिखर शिरोमणि तुंग निजालय शृंग हिमालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गंजन कैटभ भंजन रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते।
शतखंड विखंडित रुंड वितुंडित शून्य गजाधिपते भुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड बदाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक पर्दिनि शैल सुते। अशा पद्धतीने भगवती मातेला त्या ठिकाणी आळवायला सुरुवात केली। एवढा अट्टहास केला त्यावेळेला दक्षाच्या घरी ती असणारी जगज्जननी भवानी अंबिका माता प्रगट झालेली आहे आणि प्रगट होताच क्षणी त्या असणाऱ्या शिवाबरोबर तिचा विवाह झाला। पुढे झालं असं, अब तक जो हमने कथा सुनी है उस कथा का सारांश हम देखने जा रहे हैं। मला कालच्या कथेमध्ये आग्रह आला म्हणे महाराज हिंदीमध्ये थोडंसं सांगून पहा। म्हटलं बरं चालेल, नाहीतरी काल एकदा मी हिंदी मारायचा प्रयत्न केला परंतु हेलपटे खाती हे असं झालं होतं। हा चला, सुबह के सत्र में हमने देखा कि 5 मिनटापुरतं सुबह के सत्र में हमने देखा कि माता सती जो अब पार्वती होने जा रहे हैं वह भगवती अंबिका जगत जननी भवानी वह माता जब राम प्रभु के संकीर्तन रामचरित मानस ग्रंथ का पान करने जा रहे थे, कुंभज ऋषि के पास गए और कुंभज ऋषि को पूछा, वहां पर एक विचित्र चित्र देखा। क्या? वहां पर देखा कि साक्षात शिवजी वो श्रोता पास और कुंभज ऋषि साष्टांग दंडवत कर रहे हैं। ये देखकर मन में आया, जो सुनने के लिए इनके पास आए हैं ये श्रोते का ही दर्शन ले रहे हैं, वक्ता होकर श्रोते का मान कर रहे हैं। वह सती को देखा नहीं गया। और कौन परमात्मा तत्व है? सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो। सदा करते रहते हो आप भगवान, बताओ आप सच्चिदानंद। सती रुको, मैं बताता हूं आपको अभी। और उसी क्षण माता सीता के वियोग में भगवान श्री प्रभु रामचंद्र जी ऋषि मुनियों को जगा रहे थे। निमित्त था मात्र ऋषि सीता माता का हरण होने का, मात्र जगा रहे थे ऋषि मुनियों को। सुनो ऋषि मुनियों, आपने जो तपस्या की है उसका फल साक्षात परमात्मा तत्व प्रभु रामचंद्र के रूप में साक्षात आज तुमको मिलने के लिए वन वन भटकता है। ऐका माय बाप, आपलं जर तेवढं तपाचं सामर्थ्य असेल तर त्या तपाच्या सामर्थ्यावरती परमात्मा पायात न घालता अंगावरती वल्कल धारण करून त्याला यावं लागतं। परंतु त्याला आणण्यासाठी कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, राधा रानी के गोपियों की तरह तुम बुलाते नहीं। त्या ठिकाणी तो परमात्मा कोण म्हणतं हा परमात्मा असणारा जेवत नाही अंतःकरणातून, कोण म्हणतं हा परमात्मा आपली हाक ऐकत नाही, कोण म्हणतं हा परमात्मा आपल्या सोबत त्या ठिकाणी राहत नाही। सदैव हा असणारा परमात्मा आपल्या सोबत राहतो। कौन कहता है भगवान आते नहीं, गोपियों की तरह तुम बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं,
माँ यशोदा की तरह तुम खिलाते नहीं। त्या ठिकाणी ये भगवान भी खाता है, यह कृष्ण कन्हैया हमारे साथ बोलता है, लेकिन सुनने के लिए हमारे पास वैराग्य के करना चाहिए। और इसकी पुकार सुनने के लिए हमारे पास वैराग्य के करना चाहिए। वैराग्याच्या कानानं याचा शब्द असणारा आपल्याला ऐकायला येतो, तो परमात्मा आपल्याला ज्ञानरूप दृष्टीने पाहायला मिळतो। असा असणारा सच्चिदानंद घन परमात्मा त्या ठिकाणी ऋषी मुनींना भेटण्याकरिता वनामध्ये आला होता। तिथं संदेह निर्माण झाला सतीला। सती बोलती झाली, परीक्षा घेतली आणि प्रभू श्री रामचंद्र म्हणतात यमाई असं ओळखलं। आणि ओळखल्याच्या नंतर सती घाबरली आणि शिवजींकडे आली आणि शिवजींना बोलू लागली। शिवजींना म्हणते शिवजी म्हणतात गेली होती का, घेतली का परीक्षा? म्हणे नाही, तुम्ही जसं त्या असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घेतलं तसं मीच दर्शन घेऊनच आले। काय बोलली? खोटं बोलली। किती खोटं बोलली हो? फक्त एकदा खोटं बोलली। तुम्ही जसं दर्शन घेतलं, दंडवत केला, तसं मीही त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन आले असं म्हणते। आणि पुढं झालं असं पहा की शिवजी आणि सती आई साहेब कैलासावर गेल्या। भगवंताला अंतर्ज्ञानानं कळालं आणि कळाल्याच्या नंतर भगवान परमात्मा शिवजी यांनी सतीचा त्याग केला। म्हणजेच जे असणार डाव्या साईडला आसन होतं ते समोर ठेवण्यात आलं आणि मग कथाचं त्या ठिकाणी सांगू लागले। परंतु संदेह होता मनामध्ये आणि ज्या वेळेला संदेहाच्या सुटल्या गाठी, अशी अवस्था ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला मग आपल्याला कथा आणि त्या कथेमधलं अध्यात्म, त्यातलं परमात्म तत्व आपल्याला कळत असतं। अशा असणाऱ्या सती आई साहेबाच्या कैलासावरून विमान जाऊ लागले। कैलासावरून विमान जातात। सती आई साहेबाच्या ज्या बहिणी आहेत, एक जणीच्या विमानाला हात केला, एक जणीच्या वाहनाला हात केला। म्हणे ताई कुठं चाललीस? म्हणे तुला माहित नाही कनखल क्षेत्रामध्ये आपल्या बाबांनी यज्ञाचं आयोजन केलंय आणि तू त्या ठिकाणी येणार नाहीस, तुला आमंत्रण आलेलं नाहीये। पहा, आपल्या माहेरामध्ये जर काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आमंत्रण असो नसो काही घेणं देणं राहत नाही लेकीला, लगेच असणारे माहेराला निघते, बरोबर ना? असं म्हणतात माहेरचं असणारं कुत्र जर त्या गावामध्ये, सासरच्या गावामध्ये गेलं तर तिला ते आबलूक वाटत असतं। काय आबलूक वाटतं? हा, म्हणून तर माहेराला जाताना जर बैलगाडीमध्ये असणारी एखादी माता माऊली बसली आणि जर माहेराकडे जात असेल सासरवरून, तर तिचं तोंड असणार कुणीकडे असतं? बैलाकडं। म्हणजे आता हा असणारं वळण गेलं की डांबरी रोड येईन, डांबरी रोड गेला की परत असणारा थोडा कच्चा रस्ता येईन, परत आमच्या गावाची पाण्याची टाकी दिसायला लागेल, परत पुढे गेल्याच्या नंतर वेश येईल, वेशीतून गावात प्रवेश केला की खालच्या असणाऱ्या गल्लीतून एकदा वरत टर्न मारला बैलगाडीने की मग आमचं त्या ठिकाणी घर दिसल, माझ्या वडिलांचं घर दिसल। असं सगळ्यांच्या मनात येतं का नाही? तसं सतीच्या मनात आलं। म्हणे आता आमंत्रण असो अथवा नसो, मला जायचं म्हणजे जाणार। शिवजींकडे आली, शिवजींना म्हणू लागली भगवान पिताश्री के घर कनखल क्षेत्र में एक यज्ञ का आयोजन किया हुआ है। पिताश्री अब साधारण नहीं रहे, पिताश्री अब प्रजापती हो गए हैं। आणि त्यावेळेला नेमकंच प्रजापती हे पद दक्षाला प्राप्त झालं होतं आणि त्या कारणानं दक्ष महाराज काय झाले होते? मद पद आणि मद, पद आणि मद हे दोन शब्द एकदम जवळ जवळचे आहेत,
एखाद्याला एखादं पद प्राप्त झालं की त्या असणाऱ्या व्यक्तीला असं वाटत असतं की मी म्हणजे मीच आहे. मग तो पदाच्या असणाऱ्या मदामध्ये एवढा उन्मत्त असतो की तो पार हवेत उडायला लागतो. असा असणारा हा दक्ष, त्याला वाटलं मी काय करू आणि काय नाही. हा यज्ञ का ठेवला होता हो? शंकर परमात्म्याची त्या ठिकाणी अवहेलना करण्याच्या हेतून हा यज्ञ ठेवला होता. याच्या अगोदर एक यज्ञ केला होता, तो यज्ञ पार पडला आणि हा यज्ञ प्रजापती पद प्राप्त झालं म्हणून केला. आणि दुसरे कारण ते म्हणजे भगवान शंकर परमात्म्याला त्या ठिकाणी त्याला अपमानित करायचं. पहिल्या यज्ञामध्ये तो संपन्न झाला, पण प्रजापती पद प्राप्त झाल्याच्या नंतर सर्व देवदेवतांची असणारी एका ठिकाणी मीटिंग ठरली. आणि मीटिंग ठरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले सर्व. याला प्रजापती पद प्राप्त झालं म्हणून हा असणारा दक्ष थोडा उशिरा आला. पहा तुम्ही, एखाद्याच्या अध्यक्षतेखाली एखादी मीटिंग संपन्न करायची असावा आणि त्यांना अगोदर सांगितलेलं असावा. सगळे जमा होते, कोण राहिलं म्हणले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून आले नाही, मुद्दाम 5 मिनिटं उशीर करते. म्हणजे हा पदाचा असणारा मद आहे. मला हे सांगायचे याच्यामधून तुम्हाला, पदाचा मद. मग असा असणारा पदाचा मद या ठिकाणी माझे तो गोबर आहे, त्यांच्या शब्दात जर आपण ऐकणार असाल तर ते काय म्हणतात, मददंभ चेष्टा हे तो सुकराची विष्टा. आता याचं विश्लेषण करायला सुद्धा मला अवघड वाटते. विष्टा कोणाची? नुसती विष्टा नाही तर सुकराची. अशा पद्धतीने तो कोबरांचे शब्द आहेत. मद, दंभ, चेष्टा, म्हणून कधी कोणाची चेष्टा करायची नाही. कधी कोणाचा त्या ठिकाणी दंभ, कोणाविषयी मद, कोणाचा दंभ, कोणाची चेष्टा, कोणाविषयी अंतकरणात मत्सर, हे तुकोबरांचे जे शब्द आहेत हे असणारे सदैव आपल्या ध्यानात राहू द्यायचे. आणि त्यानंतर झाला असं, त्याला मद होता त्या पदाचा, तो उशिरा आला. सगळे जण असणारे देव देवता उठून उभा राहिले, फक्त 3 जण उठले नाही. एक म्हणजे विष्णू परमात्मा, दुसरे म्हणजे ब्रह्मदेव आणि तिसरे म्हणजे साक्षात शंकर म्हणजे रुद्र भगवान. ते त्या ठिकाणी उठले नाही. मग यानं त्यांच्याकडे पाहिलं आणि नियम असा असतो, किती जण उठून उभा राहिलेत माझ्या स्वागतासाठी हे पाहत नाही, कोण उठलं नाही माझ्या स्वागतासाठी याच्याकडे जास्त लक्ष असतं. म्हणून त्यांचं लक्ष गेलं कोणाकडं? शिवजींकडं. शिवजी उठले नव्हते. मग याचा बदला घेईन, तिथून सुरुवात केली. याचा बदला घेईन. कसा बदला घेईन? तर यज्ञ करेल. आणि मग त्या ठिकाणी नुसतं असणार सभा नव्हती, तर ती शाप सभा ठरली. त्या ठिकाणी दक्षानं सांगायला सुरुवात केली. दक्षानं त्या ठिकाणी भगवान शंकराला, माझा जावई आहे म्हणून उठायला तयार नाहीस तू. परंतु शंकर परमात्मा समाधीस्थ अवस्थेत आहे. समाधीत अवस्थेतले शंकर परमात्मा कसे उठतील? त्याचे असणारे ते बोलणं ऐकून परमात्मा उठले. उठल्याच्या नंतर ऐकायला सुरुवात केली. त्या ठिकाणी नंदी होता, शिवगण होते, बरेच काही असणारे सोबत पिशाच होते. आणि अशा पद्धतीनं झाला असं, दक्षानं बोलायला सुरुवात केली शंकराला, शंकराची निंदा करायला. अरे तू माझा जावई आहेस म्हणून माझ्या असणाऱ्या स्वागतासाठी उठत नाहीस, तुझी कोणी पूजा करणार नाही, तुझ्या मूर्तीची कोणी पूजा करणार नाही, असा शाप दिला दक्षानं शंकर परमात्म्याला. तुला पूजेचं स्थान प्राप्त होणार नाही. मग आता महादेवाचं जो चिंतन करणार आहे त्याचं नाव आहे नंदिकेश्वर, जो साक्षात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे नंदी महाराज, त्यांना ते सहन झालं नाही. नंदी महाराजांनी बोलायला सुरुवात केली.
नंदी महाराज बोलतात, अरे तोंड सांभाळून बोल, कोणाला बोलतोस याचं भान आहे का तुला? असं बोलल्याच्या नंतर पुन्हा दुसरे शब्द असणारे उद्गारले, दक्षा तू ब्राह्मण आहेस, तुझ्या असणाऱ्या पूर्वजांना मी शाप देतो, तुझ्या असणाऱ्या पुत्रांना त्या ठिकाणी धनाच्या लोभानं याच्या त्याच्या दारात फिरावं लागल भिक्षा मागत, असा शाप दिला. त्यानंतर परत बोलायला सुरुवात केली, ज्या मुखाने तू निंदा केलीस ना ते मुख असणार छेदल्या जाईन. हा नंदिकेश्वराचा शाप आहे. जे आपण जाकी पाहिली मगाशी तो हाच शाप दिला होता. आणि मग असा शाप दिलेला ती असणारी जगज्जननी भवानी अंबिका माता. ज्या वेळेला ही शाप सभा झाली, ही शाप सभा संपली, तेव्हा परमात्मा कैलासावरती आले. कैलासावरती आलेल्या परमात्म्यानं सतीला घडलेला एक शब्द देखील सांगितला नाही. सासऱ्या जावयामध्ये एवढं भांडण झालं हे सतीनं अजिबात सांगितलं नाही. मग म्हणून तर सतीला जर माहित असतं माझ्या पिताश्रींनी म्हणजे दक्षानं माझ्या असणाऱ्या मालकाला शाप दिलाय शिवजीला, तर ती असणारी सती आई साहेब त्याच्या यज्ञाला कशाला गेली असते? माहित नव्हतं. पहा, त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. शिवजी असणारे ग्रस्ताश्रमी आहेत. त्या असणाऱ्या ग्रस्ताश्रमी शिवजींनी काय केलं? आपल्या सासऱ्याचं असणारा जो अहंकार आहे, त्यांच्यावरती क्रोध आहे, त्यांच्यावरती त्या ठिकाणी शाप दिला गेला शिवजींना. तो शाप घरी सांगितला नाही. हेच जर आजच्या असणाऱ्या लोकांनी अनुकरण केलं तर किती कल्याण होईल बरं? नाही होणार.